चीननंतर म्यानमारच्या सैनिकांची भारतामध्ये घुसखोरी, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करण्यात व्यस्त, सामनातून मोदींवर निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीननं रचलेल्या सापळ्यात फसले, प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका। तर मोदींनी मालदीव विरोधामध्ये बहिष्कार मोहीम सुरू केल्यामुळे संपूर्ण देश चीनच्या सापळ्यात अडकला, आंबेडकरांची प्रतिक्रिया। आगामी काळामध्ये महायुतीमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर जागा वाटपात जी जागा ज्या पक्षाला मिळेल ती आम्ही निवडून आणू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। जागा वाटपाबाबत इंडिया आघाडीमध्ये सध्या प्राथमिक चर्चा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती। तर सध्या दक्षिण मुंबईच्या जागेबद्दल काही ठरलेलं नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पुण्यामधील सदाशिव पेठेमध्ये दीपोत्सवाला आमदार रवींद्र धंगेकरांची हजेरी, लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक धंगेकरांचं वक्तव्य। शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान, मंत्री नारायण राणेंचा सवाल। रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमामध्ये शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचा मुद्दा चर्चेत, राणेंचं शंकराचार्यांना प्रत्युत्तर। शरद पवारांनी संधी दिली तर जुन्नर विधानसभा लढवेन, काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकरांचं वक्तव्य। पवारांनी 3 महिन्यात शेरकरांच्या विघ्नहर साखर कारखान्यावर 2 वेळा दिली भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या मंदिरामध्ये स्वच्छतेचा दिला संदेश, मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर बोळा फिरवला। खासदार अमोल कोल्हेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। 2013 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते, खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर। नाना पटोलेंच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्यात, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची माहिती। तर नाना पटोले आमचे कॅप्टन, लोंढेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये गणेश कला क्रीडा संकुलामध्ये मनसेचा मेळावा, आपलं गाव स्वच्छ ठेवा, राज ठाकरेंचं सरपंचांना आवाहन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारींची भेट घेणार, 15 जानेवारीला मुंबईमध्ये घेणार भेट। तैवानमध्ये गेलेल्या 5 लोकांवर 60 लाख रुपये खर्च कसा झाला, तर देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे तैवानला कशासाठी गेले होते, रोहित पवारांचा सवाल। तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये कुठलाच घोळ नाही, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण। मात्र परीक्षेत घोटाळा झाल्याचं म्हणणाऱ्यांनी कुठलंच उदाहरण दिलेलं नाही, विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला। इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध तात्पुरते, मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। तर साखर कारखानदारांना लवकरच निर्बंधांमधून दिलासा देण्यात येणार, गडकरींची माहिती। राज्यामधील 16 सीईटींच्या संभावित तारखा जाहीर, 16 ते 30 एप्रिल दरम्यान एमएचटी सीईटीच्या परीक्षा होण्याची शक्यता। राज्याच्या पाणी साठ्यामध्ये 10 दिवसांमध्ये 3% घट, धरणांमध्ये केवळ 58.84% पाणी शिल्लक। आणि आता पाहणार आहोत विदर्भ सुपरफास्ट। नागपूरच्या कोराडी इथे जगदंबा महालक्ष्मी मंदिरात 6000 किलोंचा राम हलवा बनवणार, 22 जानेवारीला हनुमान कढईमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि त्यांची टीम हा रेकॉर्ड करणार। नागपुरातील भोसला सैन्य शाळेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण, शाळेचा 25वा वार्षिक उत्सव कस्तूरचंद पार्क मैदानावर साजरा। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। 22 तारखेला जगभरातील राम भक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत, लंडनमधील राम भक्तांनी नागपुरामधून मागवला राम शिरा। 22 तारखेला लंडनमधील मंदिरांमध्ये राम शिरा प्रसाद म्हणून वाटला जाणार। रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी, अयोध्येला गेलात तर जीवे मारू असं धमकीचं पत्र। तर अशा धमक्यांना मी घाबरत नाही, महाराजांची प्रतिक्रिया। सुनील केदार यांनी रॅलीमध्ये वापरलेली कार पोलिसांकडून जप्त, जामीन मिळाल्यानंतर रॅली काढून सुनील केदार यांनी केलं होतं शक्ती प्रदर्शन, विना परवानगी रॅली काढून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी ही कारवाई। भंडाऱ्यामधील गोल्डन गेटचं आज लोकार्पण, अमेरिकेमधील गोल्डन गेटची ही प्रतिकृती, पुलामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार। तर 40 फूट उंचीच्या स्काय गॅलरीतून निसर्गाचं विहंगम दृश्य बघता येणार।
बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा स्वयंसेविकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका गेल्या 1.5 महिन्यांपासून संपावर। विदर्भापाठोपाठ आता पाहणार आहोत मराठवाडा सुपरफास्ट। बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार सभा। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार। मी येतोय, तुम्ही नक्की या, भुजबळांचं व्हिडिओद्वारे आवाहन। ओबीसींना आरक्षण वर्ष 2 वर्षांमध्ये मिळालं नाही। आरक्षणासाठी नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते। मंत्री भुजबळांचा जरांगेंना टोला तर 40-45 वर्ष लढावं लागलं, आजही लढतोय, भुजबळांचं वक्तव्य। बीडमध्ये आज ओबीसी मेळावा। मेळाव्याच्या व्यासपीठावरील बॅनरवरती पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचा फोटो नाही। परभणीमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणानं संपवलं जीवन। चिठ्ठी लिहून गळफास घेत केली आत्महत्या। सनपुरी गावातील घटना। खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी घेतलं माळेगावच्या खंडोबाचं दर्शन। आपण पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार, चिखलीकरांची माळेगावमध्ये घोषणा। भुजबळांच्या बीड दौऱ्याला विरोध करणारे मराठा समन्वयकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। भुजबळ घटनात्मक पदावर न राहता बीडला आले तर स्वागत करू, मराठा समन्वयकांची भूमिका। आणि आता वेळ झालेली आहे पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्टची। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील विकास कामांची आणि मेडद इथल्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची अजित पवारांकडून पाहणी। बारामती बसस्थानकाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच बसस्थानकाचं उद्घाटन करण्यात येणार, अजित पवारांची माहिती। इंदापुरामध्ये अजित पवारांकडून अत्याधुनिक फायर ब्रिगेडच्या वाहनाची पाहणी। अजित पवारांनी हाताळलं अत्याधुनिक फायर ब्रिगेडचं स्टेअरिंग। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं पुण्यात निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अटकेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मागितली परवानगी। संजीव ठाकूरांवर ललित पाटीलला मदत केल्याचा ठपका। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे लक्ष। सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्तानं सुशीलकुमार शिंदेंनी हिरेब्बूवाड्यामध्ये घेतलं दर्शन। आमदार प्रणिती शिंदेंचीही उपस्थिती। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेमध्ये आज तैलाभिषेक सोहळा। मानकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा। यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। सांगलीच्या कडेगावामध्ये काँग्रेस कार्यकर्ता युवक मेळाव्याला सुरुवात। देशभरातील काँग्रेस नेते आणि आमदारांची उपस्थिती। सोलापूरच्या सांगोला तालुक्यामधील कोळेगावात बाहेरून आलेल्या हजारो पक्ष्यांचा थवा। पक्ष्यांचं अनोखं दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी कोल्हापूरच्या कागलमधील विठ्ठल रुक्मिणीचं घेतलं दर्शन। यावेळी ज्योतिरादित्य शिंदेंनी केली विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता। पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतल्यानंतर आता बातम्या पाहणार आहोत उत्तर महाराष्ट्रातल्या। उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट। नाशिक जिल्हा बँकेचे कर्ज थकवल्याप्रकरणी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना नोटीस। गिरणा कारखान्यासाठी घेतलेलं कर्ज थकल्यानं जिल्हा बँकेचा निर्णय। 51,66 लाखांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेची नोटीस। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची औरंगजेबाच्या कबरीशी तुलना करणं अजित पवार गटाच्या अधिकाऱ्यांच्या अंगलट। ऑडिओ क्लिप व्हायरल होताच गुन्हा दाखल। नाशिकच्या चांदवडमध्ये पारंपरिक बोहाडा नृत्याची परंपरा। लहान मुलांनी वेशभूषा साकारत केलं बोहाडा नृत्य। नाशिकमध्ये पार पडत असलेल्या 27व्या युवा महोत्सवामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग। विविध राज्यांमधील तरुण तरुणींकडून पारंपरिक सांस्कृतिक कला सादर तर विविध राज्यातील वस्तूंचं महोत्सवात प्रदर्शन। पतंग महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यामधील बाजारपेठा सजल्या। विविध आकारातील रंगीबेरंगी पतंगांना मोठी मागणी। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पर्यावरणपूरक पतंग महोत्सव साजरा करण्याचं आवाहन। ग्रामपंचायत निधीचा अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या खडकी इथे सरपंचांच्या मालमत्तेवर टाच। मालेगाव पंचायत समितीची कारवाई। ग्रामसेवकाच्या वेतनातूनही सुरू केली वसुली।
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांचे अवैध धंद्यांवर कारवाई 8 दिवसात 80 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त नंदुरबारमध्ये सलग 3 दिवस मिरची बाजार बंद राहणार असल्यानं शेतकरी हैराण ढगाळ वातावरण असल्यानं मिरची साठवायची कशी शेतकऱ्यांसमोर प्रश्न जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोळी समाजाचं आमरण उपोषण जात वैधता प्रमाणपत्र सुरळीतरित्या द्या कोळी समाजाची मागणी उपोषणाला बसावं लागलं त्या निमित्तानं आणि आता पाहणार आहोत कोकण विभागातल्या बातम्या कोकण सुपरफास्ट रत्नागिरीमध्ये उदय सामंत आणि विनायक राऊत यांची भेट शासकीय विश्रामगृहामध्ये मंत्री सामंत यांची खासदार विनायक राऊतांशी चर्चा अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अक्षता निमंत्रण अभियान सुरू आमदार नितेश राणेंनी कणकवली परिसरात घरोघरी जाऊन दिलं अक्षता निमंत्रण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.